तर जयंत पाटलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। नंदनवन निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये 1.25 तास चर्चा झाली। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिंदेंची भेट घेतल्यानं या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय। जयंत पाटील अर्थमंत्री होणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा देखील रद्द झालाय। जयंत पाटलांच्या भेटीनंतरच हा दौरा रद्द केल्याच्या चर्चा आहे। शिंदे महायुतीच्या काही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याची देखील माहिती आहे। समीकरण असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही। जयंतराव हे सुद्धा एक मुरब्बी राजकारणी आहेत, राज्याच्या राजकारणातले 7 वेळेला विधिमंडळावरती निवडून आले। दीर्घकाळ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटनेमध्ये नेतृत्व केले, मंत्री त्यांनी राहिलेले आहेत। वेगवेगळ्या कारणासाठी ते भेटू शकतात, ते मला स्वतःला काही वेगळं वागवं वाटत नाही। और रामदास आठवले जी को मिलेंगे तो आप क्या कहेंगे, वो आठवले जी के पार्टी में जा रहे हैं। इस महाराष्ट्र में और देश में इतनी पॉलिटिकल पार्टियां बन गई, कोई ना कोई किसी से मिलते जुलते रहते हैं ना। उसका मतलब ये है कि गए पार्टी में आए पार्टी में, जयंतराव पाटिल हो या जितेंद्र आव्हाड हो, वो सभी पार्टी के नेताओं से मिलते जुलते रहते हैं। फ्री बर्ड्स है, मिलने दो। माझ्याकडे जयंत पाटील येऊन गेले, 2 तास बैठक झाली परवा एका विषयावर, वाळवा तालुक्यावर। देवेंद्रजीकडे जाणे किंवा एकनाथजीकडे जाणे किंवा माझ्याकडे येणे हे काही राजकारणाचे विषय थोडी आहेत। शेवटी राज्याच्या डेव्हलपमेंट करता सर्वांनी एकत्रितपणे सल्लामसलत केली पाहिजे, ही भूमिका आहे।